वेलकम स्टुडंट. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा लेसन आपण स्टडी करतो आहे आणि या लेसनमध्ये नेक्स्ट आपण टाईप्स ऑफ नर्व सेल किंवा न्यूरॉन जे आहेत ते स्टडी करणार आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इन ह्युमन बिंग स्टार्ट केलेलं आहे आणि त्या पॉईंटमध्ये आपण न्यूरॉन किंवा नर्व सेलचं स्ट्रक्चर कसं असतं त्याची डायग्रॅम स्टडी केली आणि त्याच्यामधून नर्व इम्पल्स कंडक्ट कसा केला जातो हेही आपण पाहिलं. आज आपण या नर्व सेलचे त्यांच्या फंक्शननुसार 3 टाईप जे आहेत ते स्टडी करणार आहोत. सो सगळ्यात फर्स्ट हे जे क्लासिफिकेशन आहे ते त्यांच्या फंक्शनवरती आहेत, ते काय काम करतात त्या बेसिसवरती त्या नर्व सेल क्लासिफाय केल्या जातात. सो नेक्स्ट बघा, अकॉर्डिंग टू फंक्शन nerve cells are classified into 3 types. सो त्यांच्या फंक्शननुसार हे नीट लक्षात घ्या, ते त्यांचे काय फंक्शन करतात त्या बेसिसवरती नर्व सेलचे 3 टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट टाईप जो दिलेला आहे तो आहे सेन्सरी न्यूरॉन. सो फर्स्ट इज सेन्सरी न्यूरॉन. ओके, सो सेन्सरी न्यूरॉन म्हणजे काय किंवा यांचं काय फंक्शन असतं. सो सेन्सरी न्यूरॉन आर दोज विच कॅरीज impulses from sense organ to central nervous system किंवा ब्रेन और स्पायनल कॉर्ड. सो सेन्सरी न्यूरॉन जे आहेत यांचं मेन फंक्शन आहे टू कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम सेन्स ऑर्गन टू ब्रेन और स्पायनल कॉर्ड. यालाच आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम असं सुद्धा म्हणतो. सो सेन्सरी न्यूरॉन फंक्शन काय आहे की ते इम्पल्सेस कुठून कुठे कॅरी करणार आहेत, सेन्स ऑर्गनकडून ब्रेन किंवा स्पायनल कॉर्डकडे. हे नीट लक्षात घ्या. सेन्स ऑर्गन तुम्हाला माहिती आहेत, आईज, इयर, नोज हे जे आहेत ते आपले सेन्स ऑर्गन आहेत. तर या सेन्स ऑर्गनकडे जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तिथून ब्रेनकडे कॅरी करणं हे सेन्सरी न्यूरॉनचं फंक्शन आहे. त्यानंतर सेकंड ज्या दिलेलं आहे ते आहेत मोटर न्यूरॉन. सो नेक्स्ट इज मोटर न्यूरॉन. अँड मोटर न्यूरॉन कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम brain or spinal cord to effector organ. ओके, सो सेन्सरी न्यूरॉनच्या अपोजिट मोटर न्यूरॉनचं फंक्शन आहे. मग आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की मोटर न्यूरॉन कुठून कुठे इम्पल्सेस कॅरी करतात, तर ब्रेन आणि स्पायनल कॉर्डकडून इफेक्टर ऑर्गनकडे. इफेक्टर ऑर्गन म्हणजे कोणते. सो इफेक्टर ऑर्गन लाईक मसल्स और ग्लँड. ठीक आहे, तर हे तिन्ही टाईप आपण एक एक्झाम्पल बघून लक्षात घेऊया. त्याच्यामध्ये फर्स्ट बघा, फॉर एक्झाम्पल हाताला आपल्या भाजलं तर तो जो इम्पल्स आहे, तो जो स्टिम्युलस आहे तो रिसिव्ह केला जातो इथल्या न्यूरॉनकडून आणि तो इम्पल्स ब्रेनकडे कंडक्ट केला जातो. सो बर्न होणं, भाजणं हा जो इम्पल्स आहे हा आपल्या स्किनमध्ये रिसिव्ह केला गेला, तो स्टिम्युलस आपल्या स्किनमध्ये रिसिव्ह केला गेला. सो या या सेन्सरी ऑर्गनकडून ब्रेन किंवा स्पायनल कॉर्डकडे इन्फॉर्मेशन कॅरी करण्याचं, कंडक्ट करण्याचं काम कोण करणार आहे, सेन्सरी न्यूरॉन. सेन्सरी न्यूरॉन नंतर नेक्स्ट आहेत मोटर न्यूरॉन. मोटर न्यूरॉन काय करतील, फॉर एक्झाम्पल आपल्याला भाजलेलं आहे तर त्याचा इन्फॉर्मेशन स्पायनल कॉर्डकडे गेली आहे, तर हात बाजूला करणं हा डिसिजन आहे. सो स्पायनल कॉर्डचा जो काही डिसिजन आहे तो पुन्हा कुठे येईल, आपल्या हाताच्या मसल्सकडे, कारण हात बाजूला करायचा आहे, हाताची मूवमेंट करायची आहे आणि हे काम कोण करणार आहेत, मसल करणार आहेत. डिसिजन कोणी घेतलेला आहे, स्पायनल कॉर्ड किंवा ब्रेनने. तर तो जो डिसिजन आहे तो पुन्हा मसल्सकडे, मसल या इफेक्टर ऑर्गनकडे किंवा कधी कधी ग्लँडसुद्धा इफेक्टर ऑर्गन असतात. सो त्यांच्याकडे इम्पल्स आणण्याचं काम कोण करणार आहेत, मोटर न्यूरॉन. सो दोन्हीमधला फरक समजला का बघा.
sensory neuron, they conduct impulses from sense organ to brain or spinal cord, and motor neuron, they conduct impulses from brain or spinal cord to effector organ. मग इफेक्टर ऑर्गन कोणते आहेत, तर फर्स्ट तुम्हाला सांगितलं मसल्स किंवा ग्लँड जे आहेत ते इफेक्टर ऑर्गन म्हणून काम करतात. ओके, तर ही होती मोटर न्यूरॉन. नेक्स्ट आहे असोसिएशन न्यूरॉन. ओके, सो असोसिएशन न्यूरॉन याचं फंक्शन काय बघा, दे परफॉर्म function of integration in our nervous system. सो असोसिएशन न्यूरॉन जे आहेत ते आपल्या नर्वस सिस्टीममध्ये इंटिग्रेशनचं फंक्शन करतात. मग आता इंटिग्रेशनचं फंक्शन करतात म्हणजे काय करतात, तर बघा सेन्सरी न्यूरॉनने इम्पल्स कुठे नेला, सपोज ब्रेनकडे नेला, त्यानंतर ब्रेनने डिसिजन घेतला आणि डिसिजन जो आहे तो कोणी आणला, मोटर न्यूरॉनने आणला इफेक्टर ऑर्गनकडे. मात्र बघा सेन्सरी न्यूरॉन इम्पल्स नेण्याचे काम करतायत आणि मोटर न्यूरॉन इफेक्टर ऑर्गनकडे इम्पल्स आणण्याचं काम करतोय. तर ब्रेनमध्ये जो काही डिसिजन घेतला जातोय तिथं कोणते न्यूरॉन काम करतायत, तर हे असोसिएशन न्यूरॉन. ह्या दोघांच्या मध्ये इंटरमिजिएट आहे सेन्सरी आणि मोटर न्यूरॉनच्या मध्ये हा फंक्शन करतो. सो दे परफॉर्म फंक्शन ऑफ इंटिग्रेशन इन आर नर्वस सिस्टीम. आपल्या नर्वस सिस्टीममध्ये हा इंटिग्रेशनचं काम करतो. सो हे तिन्ही न्यूरॉनचे टाईप जे आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा अकॉर्डिंग टू फंक्शन. फर्स्ट सेन्सरी न्यूरॉन, सेकंड मोटर न्यूरॉन अँड थर्ड association neuron. In sensory neuron, they carry impulse or they conduct impulse from sense organ to brain or spinal cord. In motor neuron, they conduct impulse from brain or spinal cord to effector organ like muscles or gland. And association neuron, they perform function of integration in our nervous system. सो फंक्शननुसार हे जे न्यूरॉनचे टाईप आहेत हे व्यवस्थित लक्षात घ्या. बऱ्याचदा हे डिफाईनसाठी एक्झाममध्ये विचारलं जातं. यानंतर आपली नर्वस सिस्टीम जी आहे ती नर्वस सिस्टीम मेनली 3 क्लासमध्ये डिवाइड होते. तर ते आपण नेक्स्ट पाहतोय. सो बघा, ओके. So nervous system in human being is divided into 3 types. ह्युमन बिंगची जी नर्वस सिस्टीम आहे ती मेन 3 टाईपमध्ये डिवाइड केलेली आहे किंवा 3 पार्टमध्ये डिवाइड केलेली आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट जो पार्ट आहे, फर्स्ट इज सेंट्रल नर्वस सिस्टीम. or it is also called as CNS. Second part is peripheral nervous system. Or it is also called as PNS. And next is autonomous nervous system. Okay, and it is also called as ANS. So in this way nervous system is divided into 3 type. या वेळी आपली नर्वस सिस्टीम 3 टाईपमध्ये डिवाइड झाली. सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड ऑटोनॉमस किंवा ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामध्ये फर्स्ट आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम. सो सेंट्रल नर्वस सिस्टीम जी आहे याच्यामध्ये मेन 2 ऑर्गन इन्क्लूड होतात, ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. सो नेक्स्ट आपण ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड याच्याबद्दल आपण डिटेल्स पाहणार आहोत. सो नेक्स्ट बघा, सेंट्रल नर्वस सिस्टीम.
central nervous system. It is also known as CNS. सेंट्रल नर्वस सिस्टीम, जिला CNS असं सुद्धा म्हटलं जातं. तर या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये मेन 2 ऑर्गन इन्क्लूड होतात. सो ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड इज इन्क्लुडेड इन सेंट्रल नर्वस सिस्टीम. सो सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये कोणते ऑर्गन येतात, तर एक आहे ब्रेन आणि दुसरा स्पायनल कॉर्ड. हे दोन्ही ऑर्गन सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये इन्क्लूड केले जातात. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये फर्स्ट बघा ब्रेन. सो ब्रेन इज डेलिकेट अँड इव्हॉल्व्ड ऑर्गन. सो ब्रेन जो आहे तो खूप डेलिकेट आहे आणि इव्हॉल्व झालेला ऑर्गन आहे. त्यानंतर नेक्स्ट हा जो ब्रेन आहे याच्यामध्ये इट इज मेन कंट्रोलिंग सेंटर इन आवर बॉडी. आपल्या बॉडीमधलं हे मेन कंट्रोलिंग सेंटर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा असंच अजून एक ऑर्गन याच्यामध्ये इन्क्लूड होतोय आणि तो जो ऑर्गन आहे त्याला म्हटलं जातं स्पायनल कॉर्ड. सो साईड बाय आपण स्पायनल कॉर्ड बद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन बघूयात. सो सेकंड इज स्पायनल कॉर्ड. ह्या 2 ऑर्गनला सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये इन्क्लूड केलं जातं. त्यातला फर्स्ट ब्रेन जो आहे तो डेलिकेट आणि इव्हॉल्व ऑर्गन आहे. नेक्स्ट इट इज मेन कंट्रोलिंग सेंटर इन आवर बॉडी. आपल्या बॉडीमधलं हे मेन कंट्रोलिंग सेंटर आहे. नेक्स्ट इट इज प्रेझेंट इनसाइड क्रॅनियम. किंवा त्याला ब्रेन बॉक्स असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्याला क्रॅनियल कॅव्हिटी असंही म्हटलं जाईल. सो क्रॅनियम म्हणजेच आपलं स्कल. स्कलच्या आतमध्ये आपला ब्रेन जो आहे तो प्रेझेंट आहे किंवा प्रोटेक्टेड आहे. त्याच्या आतमध्ये त्याला प्रोटेक्ट केलेलं आहे. सो जरी आपल्या ब्रेनला इंजुरी झाली किंवा आपल्या डोक्याला जरी इंजुरी झाली तरी लगेचच शॉक त्या ब्रेनपर्यंत जाऊ नये यासाठी घेतलेली ही केअर आहे. ब्रेनच्या वरती क्रॅनियम नावाचं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला क्रॅनियम हा वर्ड लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा ब्रेन जे आहे आणि स्पायनल कॉर्ड जे आहे. आता सेकंड स्पायनल कॉर्डसुद्धा बघा. स्पायनल कॉर्ड इट इज प्रेझेंट इनसाइड व्हर्टेब्रल कॉलम. ओके, ब्रेन डेलिकेट आहे, इम्पॉर्टंट ऑर्गन आहे. सो त्याच्या प्रोटेक्शनसाठी त्याच्यावरती काय असतं, क्रॅनियम किंवा स्कल. तसाच आपला स्पायनल कॉर्डसुद्धा तितकाच इम्पॉर्टंट ऑर्गन आहे आणि त्याच्या प्रोटेक्शनसाठी काय प्रेझेंट आहे, व्हर्टेब्रल कॉलम. व्हर्टेब्रल कॉलम जो आहे तो त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. त्यानंतर नेक्स्ट बघा मीनिंग्स आर प्रेझेंट इन बिटवीन सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल जर हा आपला ब्रेन असेल आणि ब्रेनच्या बाजूला हे स्कलचं जर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असेल, बघा हा आतला ब्रेन आहे आणि हे बाजूचं स्कलचं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. तर बघा ब्रेन आणि स्कल याच्यामध्ये ब्रेनच्या वरती प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन असतात, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतात. आणि हे जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहेत जवळपास 3 कव्हरिंग असतात. तर ह्या प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगला काय म्हटलं जातं, मीनिंग्स. सो मीनिंग जे आहे ब्रेन आणि क्रॅनियम किंवा स्कल याच्यामध्ये हे मीनिंग जे आहेत ते प्रेझेंट आहेत. असेच मीनिंग स्पायनल कॉर्डमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. म्हणजे जर हा आपला स्पायनल कॉर्ड असेल आणि बाजूचं जर हे व्हर्टिब्रे असतील व्हर्टेब्रल कॉलमचे, तर याच्यामध्ये सुद्धा प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग जे आहेत ते प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन जे आहेत ते प्रेझेंट असतात. सो मीनिंग म्हणजे काय नीट लक्षात घ्या. मीनिंग्स आर द प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन, प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन between soft central nervous system and bony covering. आपली जी सेंट्रल नर्वस सिस्टीम, सॉफ्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम जी आहे
ती आणि त्याच्या बाजूचं जे बोनी कव्हरिंग आहे ते, याच्यामध्ये मिनिंग जे ते प्रेझेंट असतात, जे आपल्या ब्रेनचं आणि स्पायनल कॉर्डचं दोघांचंही प्रोटेक्शन करणार आहेत. सॉफ्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजेच आपला ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. ब्रेनच्या बाजूला कोणतं कव्हरिंग आहे? क्रॅनियम, हे बोनी कव्हरिंग आहे. तसं स्पायनल कॉर्डच्या बाजूला कोणतं कव्हरिंग आहे? वर्टेब्रल कॉलमचं आहे. ब्रेन आणि क्रॅनियम याच्यामध्ये मिनिंग नावाचं प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन असतं. तसंच स्पायनल कॉर्ड आणि वर्टेब्रे यांच्यामध्ये हे मिनिंग जे आहेत ते प्रेझेंट असतात. सो मिनिंग्स हा पॉईंट लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट बघा, देअर आर कॅव्हिटीज इन ब्रेन कॉल्ड व्हेंट्रिकल्स. आपल्या ब्रेनमध्ये कॅव्हिटीज आहेत आणि त्या ज्या कॅव्हिटीज आहेत त्यांना व्हेंट्रिकल्स असं म्हटलं जातं. अशाच कॅव्हिटी, एक सिंगल कॅव्हिटी स्पायनल कॉर्डमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. सो कॅव्हिटी इन स्पायनल कॉर्ड कॉल्ड सेंट्रल कॅनाल. बघा, जर हा आपला स्पायनल कॉर्ड असेल तर या स्पायनल कॉर्डच्या सेंटरला इथं मध्ये एक ओपनिंग किंवा एक गॅप, पूर्ण सेंट्रल म्हणजे जशी एखादी ट्यूब असते आणि ट्यूबच्या आतमध्ये हा गॅप, आतमध्ये कॅव्हिटी प्रेझेंट आहे, तशी पूर्ण स्पायनल कॉर्डच्या आतमध्ये ट्यूबसारखा स्पायनल कॉर्ड आहे आणि त्याच्या आतमध्ये ही कॅव्हिटी जी आहे ती प्रेझेंट आहे, ज्याला आपण सेंट्रल कॅनाल असं म्हणतो. सो सेंट्रल कॅनाल हा वर्ड कोणासाठी आहे? स्पायनल कॉर्डमधल्या कॅव्हिटीसाठी. आणि व्हेंट्रिकल हा वर्ड कोणासाठी आहे? तर ब्रेनमध्ये वेगवेगळ्या लोकेशनला कॅव्हिटीज आहेत, गॅप आहेत, तर त्या गॅपसाठी व्हेंट्रिकल्स हा वर्ड जो आहे तो यूज केला जातो. सो बघा, पुन्हा एकदा रिपीट करते, आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे दोन ऑर्गन येतात. ब्रेन जो आहे तो खूप डेलिकेट, इव्हॉल्व आणि बॉडीचं मेन कंट्रोलिंग सेंटर आहे. डेलिकेट म्हणजे खूप नाजूक आहे, इव्हॉल्व झालेला आहे आणि महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या बॉडीचा. सो त्याच्या प्रोटेक्शनसाठी काय प्रेझेंट असतं? क्रॅनियम, हे बोनी कव्हरिंग असतं. तसंच स्पायनल कॉर्ड जो आहे तो सुद्धा इम्पॉर्टंट ऑर्गन आहे. त्याच्या प्रोटेक्शनसाठी काय असतो? व्हर्टेब्रल कॉलम. अजून एक केअर घेतली, बोनी कव्हरिंग आणि आपली सॉफ्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम याच्यामध्ये अजून 3 प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन असतात, ज्यांना काय म्हटलं जातं? मिनिंग्स. त्याच्या पुढे सांगितलं की ब्रेनमध्ये सुद्धा कॅव्हिटीज किंवा गॅप आहेत आणि स्पायनल कॉर्डमध्ये सुद्धा एक कॅव्हिटी आहे. तर स्पायनल कॉर्डची जी कॅव्हिटी आहे तिला म्हटलं जातं सेंट्रल कॅनाल आणि ब्रेनमध्ये ज्या कॅव्हिटीज आहेत त्यांना म्हटलं जातं व्हेंट्रिकल्स. सो सेंट्रल कॅनाल आणि व्हेंट्रिकल जे आहेत ते लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे CSF. CSF याचा फुल फॉर्म होतो सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. ओके, सो हे एक फ्लुइड आहे, एक लिक्विड आहे. सो सेरेब्रो स्पायनल फ्लुइड जे आहे ते कुठे प्रेझेंट असतं? इट इज प्रेझेंट इन व्हेंट्रिकल्स, सेंट्रल कॅनाल and spaces in between meanings. बघा, CSF सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हे कुठे कुठे प्रेझेंट आहे? तर आपल्या ब्रेनमध्ये कॅव्हिटीज आहेत त्यांना काय म्हणतो आपण? व्हेंट्रिकल. तर ते गॅप तसेच रिकामे नसतात, त्याच्यामध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड नावाचं लिक्विड असतं. तसंच आपल्या स्पायनल कॉर्डची जी कॅव्हिटी आहे तिला आपण सेंट्रल कॅनाल म्हणतोय. या सेंट्रल कॅनालमध्ये सुद्धा हे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असतं. शिवाय मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जर हा ब्रेन असेल आणि त्याच्या बाजूचं हे क्रॅनियम असेल तर ब्रेन आणि क्रॅनियम यांच्यामध्ये प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन असतात, ज्यांना आपण मिनिंग असं म्हणतो. तर या मिनिंगच्या मध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं? तर सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. सो 3 लोकेशन सांगितले. 1 कॅव्हिटीज इन ब्रेन म्हणजे व्हेंट्रिकल, 2 कॅव्हिटी इन स्पायनल कॉर्ड म्हणजे सेंट्रल कॅनाल आणि 3 मिनिंग्स यांच्यामधल्या स्पेसेस. याच्यामध्ये CSF हे फ्लुइड प्रेझेंट असतं आणि ते जे CSF आहे त्याचं मेन फंक्शन काय आहे बघा? तर CSF प्रोव्हाइड न्यूट्रिएंट अँड ॲक्ट ॲज शॉक ॲब्झॉर्बर.
बघा 2 कामं केली CSFनी. एक न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करण्याचं काम करतं आणि 2 हा शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करतो. म्हणजे बघा ब्रेनच्या प्रोटेक्शनसाठी किती गोष्टी आहेत. एक क्रॅनियम किंवा स्कल आहे. 2 ब्रेनच्या वरती मिनिंग्स नावाचे प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन आहेत. 3 ह्या ब्रेनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कॅव्हिटीमध्ये आणि मिनिंगच्या स्पेसेसमध्ये CSF हे फ्लुइड आहे जे शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करतं किंवा शॉक ॲब्झॉर्ब करतं. सो यावेळी CSF जे आहे ते आपल्या ब्रेनला प्रोटेक्ट करतो. सो दिस इज अबाउट ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. अजून याच्याबद्दल भरपूर इन्फॉर्मेशन आहे. सध्या बोर्डवरती जे पॉईंट लिहिलेले आहेत त्यातले कीवर्ड्स कोणते ते लक्षात ठेवायचे. बघा फर्स्ट ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड CNSमध्ये येतात हे लक्षात ठेवा. सेकंड थिंग हा डेलिकेट आणि इव्हॉल्ड ऑर्गन आहे. मेन कंट्रोलिंग सेंटर आहे. ब्रेनच्या बाजूला क्रॅनियमचं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं. ब्रेनमधल्या कॅव्हिटीजना व्हेंट्रिकल्स म्हणायचं. सो व्हेंट्रिकल लक्षात ठेवा. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड कुठे प्रेझेंट आहे आणि त्याचं फंक्शन काय आहे हे लक्षात ठेवा. सेंट्रल कॅनल महत्त्वाचं आहे. मिनिंग्स म्हणजे काय आणि स्पायनल कॉर्डच्या बाजूचं प्रोटेक्टिव्ह बोनी कव्हरिंग कोणाचं असतं तर व्हर्टेब्रल कॉलमचं. सो दिस इज अबाउट दी स्पायनल कॉर्ड अँड ब्रेन. यानंतर ब्रेनचे जे काही डिटेल्स किंवा त्याचे जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये शिकवलेले 3 टाईप न्यूरॉनचे आणि नर्वस सिस्टीममधला सेंट्रल नर्वस सिस्टीममधला ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जे दिली ही सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायची. याबरोबरच आपण आजच्या लेक्चरमध्ये थांबतो आहे. थँक्यू.